नमस्कार. एम-डी-एम अर्थात शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर यामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. एम-डी-एम सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे, त्यावर क्लिक करून या लिंकवर जा. या ठिकाणी शालेय पोषण आहार 2025चा सेटअप कसा करावा याची माहिती दिलेली आहे. ही एक झिप फाईल आहे. ही झिप फाईल सुरुवातीला आपण डाउनलोड करूया. डाउनलोड सुरू होईल. जर काही ऑप्शन आला तर कीप हा ऑप्शन निवडणं आवश्यक राहील. यानंतर शो इन फोल्डरला क्लिक करून ही फाईल आपणास डाउनलोडमध्ये दिसेल. ही झिप फाईल आहे. या ठिकाणी पहा, टाईप कॉम्प्रेस्ड झिप फोल्डर अशी ही फाईल आहे. यामध्ये काही फाईल्स आणि फोल्डर असतील. ही झिप फाईल कॉपी करून मी एका डेस्कटॉपच्या फोल्डरला घेतो. या ठिकाणी ही फाईल पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर ही फाईल झिप फाईल असल्यामुळं यास एक्सट्रॅक्ट करावं लागेल. यासाठी यावर राईट क्लिक करून एक्सट्रॅक्ट ऑल किंवा एक्सट्रॅक्ट हिअर असा ऑप्शन निवडायचा आहे. WinRAR जर सॉफ्टवेअर इन्स्टॉल असेल तर एक्सट्रॅक्ट हिअर हा ऑप्शन येईल किंवा एक्सट्रॅक्ट ऑलला क्लिक करूनही तुम्ही या ठिकाणी पहा असं एक्सट्रॅक्ट ऑल आलेलं आहे किंवा राईट क्लिक करूनही एक्सट्रॅक्ट ऑल तुम्ही करू शकता. यानंतर जी झिप फाईल असेल ही झिप फाईल डिलीट करायची आहे. यानंतर या फोल्डरमध्ये जायचं आहे. तत्पूर्वी या फोल्डरला मी रिनेम करतो. राईट क्लिक करून रिनेमचा ऑप्शन निवडा आणि MDM 2025 असं नाव देतोय, जेणेकरून पुन्हा हा फोल्डर ओव्हरराईट होऊ नये. यानंतर यावर डबल क्लिक करून आतमध्ये जाऊया. इथं MDM आणि MDM डेटा अशा दोन फाईल्स दाखवलेल्या आहेत. सुरुवातीला MDM ला राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जा आणि इथं अनब्लॉकचा ऑप्शन जर आला तर यास क्लिक करून अप्लाय आणि ओके करा. या ठिकाणी ऑप्शन आलेला नाही. आता ही फाईल मी सुरू करत आहे. यास डबल क्लिक करून सुरू करा. मी राईट क्लिक करून सुरू करत आहे. यानंतर ऑप्शन्स मध्ये जाऊन एनेबल दिस कंटेंटला क्लिक करून ओके करा. यामुळं ह्या फाईलमधील कंटेंट रन होऊन होमपेज आपणासमोर दिसेल. शालेय पोषण आहारचं नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असं नाव झालेलं आहे. अगदी सुरुवातीला माहिती भरत असताना शाळा माहिती उजवीकडं बटन दिलेलं आहे, यावर जा आणि या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती अपडेट करून घ्या. यानंतर ओके करा. सेव्ह करून ओके करा. यानंतर शाळेची माहिती भरून झाल्यानंतर धान्य साहित्य ह्या मेनूमध्ये जा. या ठिकाणी आपणास आवश्यक असणाऱ्या सर्व धान्यांची नावं दिलेली आहेत. आपण ब्राउज करून चेक करून पाहू शकता. या ठिकाणी काही सिस्टीम नुसार ही नावं दिलेली आहेत. तांदूळ यासाठी 0 नंबर वापरलेला आहे. यानंतर 1 पासून साधारण 20 पर्यंत ज्या डाळी आहेत किंवा कडधान्य आहेत त्यासाठी राखीव ठेवलेले आहेत. यानंतर 21 पासून साधारण 40 पर्यंत मसाले आणि मसाल्याचे पदार्थ, तेल, चटणी यासाठी कोड नंबर वापरलेले आहेत. यानंतर 40 पासून पुढं जी काही जादा काही मेनू किंवा जे पदार्थ आहेत त्यासाठी वापरलेले आहेत आणि 60च्या पुढं काही खर्च आणि इंधन, भाजीपाला यासाठी कोड नंबर वापरलेले आहेत. या ठिकाणी जे प्रमाण आहे ते 1 ते 5चं आणि 6 ते 8चं बाय डिफॉल्ट दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्या जिल्ह्यानुसार जर काही वेगळं प्रमाण असेल तर या ठिकाणी बदलून घ्या. ॲक्च्युली ज्यावेळेस तुम्ही मेनू तयार करणार आहात त्यावेळेस वेगळं प्रमाण असणार आहे किंवा वेगळ्या प्रमाणामध्ये तयार होणार आहे, पण डिफॉल्ट प्रमाण जे आहे ते या ठिकाणी बदलून घ्या आणि ही विंडो क्लोज करा. माझ्या माहितीप्रमाणे आपणास आवश्यक असणारे सर्व धान्यांची नावं या ठिकाणी असतील. सॉफ्टवेअर सुरू करण्यापूर्वी किंवा इतर कोणतीही माहिती भरण्यापूर्वी या ठिकाणी सर्व
आपणास आवश्यक असणारे धान्यांची नावं या ठिकाणी आहेत का ते खात्री करून घ्या आणि अगोदरच ही नावं बदलून घ्या. कारण एकदा का सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरण्यास सुरुवात केली तर धान्यांची नावं बदलणं शक्यतो होणार नाही किंवा बदल करू नये. जी एककं आहेत ही एककं किलोग्रॅममध्ये दिलेलं आहे. तेलाचं जे एकक आहे ते लिटर आहे आणि इतर जे काही आहेत भाजीपाला, पूरक आहार, अंडी वगैरे यांचं एकक आहे ते नग आहे आणि खर्च जो आहे तो रुपयामध्ये असेल. यासाठी फॉन्ट जो आहे तो नेहमीप्रमाणे उत्साह फॉन्ट आहे. हा फॉन्ट जर खूप मोठा दिसत असेल तर आपल्या सॉफ्टवेअरच्या शेजारी जो फॉन्ट फोल्डर आहे यावर डबल क्लिक करून इन्स्टॉल हा ऑप्शन निवडायचा आहे. सर्वच्या सर्व 4ही फॉन्ट इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. आता धान्य साहित्य पाहिल्यानंतर पाककृती तयार करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपणास एखादं भोजन तयार करत असताना लागणारे साहित्य आपण अगोदर जमवतो आणि नंतर भोजनास प्रारंभ करतो, त्याप्रमाणे पाककृती अगोदर तयार करून घ्यायची आहे. यासाठी मागील एक नमुना आपण पाहूया. मी त्यासाठी एक PDF फाईल दाखवतो पहा. या ठिकाणी व्हेजिटेबल पुलाव असा एक ऑप्शन दाखवलेला आहे आणि यामध्ये प्रमाण दिलेलं आहे 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी. तांदूळ जे आहे ते 80 ग्रॅम आहे 1 ते 5वी साठी आणि वाटाणा 10 ग्रॅम आहे. ठीक आहे, आपण घेऊया. पहिल्यांदा तारीख निवडूया आजची. समजा आज हा मेनू आपण तयार करतोय किंवा मागील ज्या तारखेला हा मेनू तुम्ही वापरायला सुरुवात करणार आहात ती तारीख टाकली तरी चालेल. तुम्हाला जी आवश्यक आहे ती तारीख तुम्ही निवडू शकता. याच्यानंतर मेनूचं जे नाव आहे ते व्हेजिटेबल पुलाव लिहा. व्हेजिटेबल पुलाव असं नाव लिहिलेलं आहे. यानंतर यासाठी आपण एक ID धरूया. हे पहिलंच प्रमाण आहे किंवा पहिला मेनू आहे म्हणून याला एक ID देऊया, 1 नंबर लिहूया आणि प्रमाण ठरवा याला क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर एक विंडो येईल. या विंडोमध्ये आपणास हे व्हेजिटेबल पुलाव तयार करण्यासाठी म्हणजे हा जो व्हेजिटेबल पुलाव आहे, हा व्हेजिटेबल पुलाव तयार करण्यासाठी एकदा आपण काय करूया, ह्या मेनूतून खालच्या याच्यामध्ये येऊया, ज्याच्यामुळे काय होईल, हे रेकॉर्ड सेव्ह होईल. आता आपण पुन्हा वरच्या व्हेजिटेबल पुलावमध्ये क्लिक करून प्रमाण ठरवाला क्लिक करूया. यामुळे काय होईल की खाली हा मेनू दिसणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा ड्रॉप डाऊन मधून. आता ह्या व्हेजिटेबल पुलावसाठी तांदूळ 80 ग्रॅम वापरायचा आहे 1 ते 5 साठी. तांदूळ या ठिकाणी 80 ग्रॅम वापरायचा आहे. आता हे जे प्रमाण आहे हे 100 ग्रॅम आहे. आपण 80 ग्रॅम करूया या ठिकाणी. इथं जर क्लिक केलं तर खाली पहा 80 ग्रॅम मध्ये दाखवलं जात आहे. याच्यानंतर 6 ते 8 साठी जे प्रमाण आहे ते 130 ग्रॅम आहे. याच्यानंतर पुढचं जी गोष्ट आहे, वाटाणा 10 ग्रॅम आहे, इकडं 15 ग्रॅम आहे. वाटाणा घेऊया आणि या ठिकाणी 10 ग्रॅम आणि 15 ग्रॅम बरोबर आलेलं आहे. जे प्रमाण आपण अगोदर मागच्या विंडोमध्ये घेतलेलं होतं ते बाय डिफॉल्ट आलेलं आहे. खाद्यतेल 5 आणि 7.5. तेल जे आहे 5 आणि 7.5 ऑलरेडी आलेलं आहे. याच्यानंतर मीठ 2 आणि 3 ग्रॅम आहे. मीठ निवडल्यानंतर 3 आणि 4.5 ग्रॅम बरोबर आलेला आहे. 2 आणि 3 ग्रॅम आहे. तर इथं 2 ग्रॅम मीठ करूया आणि 3 ग्रॅम 6 ते 8 साठी करूया. याच्यानंतर पुढचा जो आयटम आहे तो म्हणजे हळद 0.10 ग्रॅम आणि 0.15 ग्रॅम. हळद जी आहे ही हळद 0.10 ग्रॅम आणि 0.15 ग्रॅम पहा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथं 10 ग्रॅम आलेलं आहे, इथं 15 ग्रॅम आलेलं आहे. आता पुढचा जो आयटम आहे तो म्हणजे कांदा लसूण मसाला 2 आणि 3 ग्रॅम. कांदा लसूण मसाला जो आहे तो 2 ग्रॅम आणि 3 ग्रॅम आहे. 2 ग्रॅम आणि 3 ग्रॅम आहे. ठीक आहे. 2 ग्रॅम आणि इथं
3 ग्रॅम आहे. आता पुढचा जो आयटम आहे तो म्हणजे जिरे 10 ग्रॅम. 10 ऍक्च्युली मिलीग्रॅम आहे हे. 0.10 आणि 0.15 आहे. इथं जिरे घेऊया. 0.10 आणि 0.15 ऑलरेडी आलेला आहे. या ठिकाणी क्लिक करून पहा. इथं खाली प्रमाण ग्रॅम मध्ये दाखवत आहे. जिरे झालं. मोहरी 0.20 आणि 0.30 ग्रॅम आहे. तर मोहरीचं जे प्रमाण आहे ते घेऊया आपण. 0.20 0.30 ऑटोमॅटिक आलेलं आहे. आपण मागच्या विंडोमध्ये जे सेव्ह केलेलं होतं ते प्रमाण इथं आलेलं असेल. मोहरी झाली. यानंतर पुढं अख्खा मूग 10 ग्रॅम आणि 15 ग्रॅम. अख्खा मूग जो आहे, मूग डाळ आहे ही, अख्खा मूग जो आहे तो 10 ग्रॅम आणि 15 ग्रॅम या ठिकाणी आलेला आहे. पहा, अख्खा मूग 10 ग्रॅम आणि 15 ग्रॅम आलेला आहे बरोबर. आता याच्यानंतर कांदा लसूण मसाला 1 ग्रॅम आणि 1.5 ग्रॅम आहे. म्हणजे याचा अर्थ इथं कांदा लसूण मसाला जो आहे तो 2 ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे इथं 2 ग्रॅम आहे आणि इकडे 1 ग्रॅम आहे. याचा अर्थ 3 ग्रॅम टोटल आपल्याला वापरायचं आहे. आणि इकडं 4.5 होईल. म्हणजे इथं अगोदर जे आलं होतं ते बरोबर होतं. 3 ग्रॅम आणि इथं 4.5 म्हणजे या पद्धतीनं पहा, इथं 4.5 ग्रॅम असं आलेलं असलं पाहिजे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर 4.5 होईल. आता मिठाचं जे प्रमाण आहे ते 1 ग्रॅम आहे. या ठिकाणी वरती मीठ आहे ते 2 ग्रॅम आहे. म्हणजे टोटल 3 ग्रॅम आणि 4.5 ग्रॅम. 3 ग्रॅम आणि 4.5 ग्रॅम. मीठ जे आहे ते 3 ग्रॅम आणि 4.5 ग्रॅम बरोबर दोन्हीची बेरीज करून आलेलं आहे. ऑलरेडी मिठाचं डबल झालं म्हणून मी एस्केप बटन दाबतो. या ठिकाणी मीठ ऑलरेडी इथं घेतलेलं आहे. डबल घेता येणार नाही. 3 आहे आणि इकडं 4.5 आहे. म्हणजे 2 वेळा 0 आणि 4 5 पुरे. म्हणजे इथं 4.5 ग्रॅम होईल. पहा, अशा पद्धतीनं हे प्रमाण आपण ऍड केलेलं आहे. आता हा व्हेजिटेबल पुलावचा मेनू तयार झालेला आहे. मी ही विंडो क्लोज करतो. पहा, प्रमाण सेट करायला थोडासा उशीर लागत आहे. याच्यानंतर तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी व्हेजिटेबल पुलाव हा कधीपासून सुरू झाला किंवा काय, याच्यासाठी शेरा तुम्ही लिहू शकता. याचं काही प्रिंटिंग मध्ये येणार नाही. या ठिकाणी घटक किती वापरलेत हे रिफ्रेश झाल्यानंतर किंवा F9 की जर तुम्ही दाबली तर रिफ्रेश होईल आणि याच्यानंतर काय होईल पहा. पाककृतीमध्ये पुन्हा जातो मी. 9 घटक वापरलेले आहेत. प्रमाण ठरवामध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी हे मेनू आलेले दिसतील. अशा पद्धतीनं एक मेनू आत्ताशी तयार झालेला आहे. याच्यानंतर दुसरा मेनू तयार करण्यासाठी तुम्ही क्लिक करा. दिनांक निवडा. मागील दिनांक निवडले तरी चालेल. याच्यानंतर आपणास दुसरा मेनू तयार करायचा आहे. दुसरा मेनू तयार करत असताना पहा, इथं मसाले भात दिलेला आहे. तर मसाले भात हा मेनू आपण या ठिकाणी तयार करूया. हा मेनू तयार केलेला आहे. आता याच्यासाठी ही वेळ सेव्ह होणं गरजेचं आहे. यासाठी मी खालच्या कोऱ्या जागेत येतो आणि पुन्हा वरच्या मेनू मध्ये जाऊन प्रमाण ठरवायला क्लिक करतो. याच्यामुळं हे हा मेनू सेव्ह होईल आणि खाली मसाले भात असं येईल. आता आपण मसाले भात मध्ये घटक निश्चित करणार आहोत. यासाठी पहा, तांदूळ 80 ग्रॅम 130 ग्रॅम लागणार आहे. 80 ग्रॅम आणि 130 ग्रॅम तांदूळ. या ठिकाणी पहा, तांदूळ जे आहे तो 0.80 ग्रॅम आणि 130 ग्रॅम. मागील मेनू मध्ये तांदूळ या ठिकाणी तांदळाची आणखी मला वाटते खीर वगैरे काहीतरी द्यायची असेल, त्याच्यामुळे ऍक्च्युली प्रमाण हे तांदळाचं 100 ग्रॅमच असायला पाहिजे असं मला वाटते. म्हणजे मागच्या मेनू मध्ये थोडासा घोटाळा असू शकतो. प्रमाण ठरवामध्ये या ठिकाणी 100 ग्रॅमच असणार आहे. 20 ग्रॅमची खीर द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे हे 100 ग्रॅमच असणार आहे आणि हे जे आहे हे 150 ग्रॅमच असणार आहे. ठीक आहे. जसं तुमचं प्रमाण असेल त्याप्रमाणे प्रमाण निश्चित करा. हे सेव्ह झालेलं आहे. आता मसाले भाताचं जे प्रमाण आहे इथं सुद्धा 100 ग्रॅम असणार आहे आणि इकडे सुद्धा 150 ग्रॅम असणार आहे. पण हे किलोग्रॅम मध्ये असल्यामुळे 0.150 असं लिहिणं आवश्यक राहील. तांदूळ झाला. यानंतर
कांदा लसूण मसाला आणि मीठ झालेला आहे. अशा पद्धतीने दुसरा मेनू तयार करून झालेला आहे. हा मेनू तयार करून झालेला आहे. हा मी क्लोज करतो आणि या ठिकाणी हे दोन्ही मेनू लागू आहेत असं समजून मी याला चेक मार्क करतो आणि ही विंडो क्लोज करतो. पहा, पाककृतीमध्ये गेल्यानंतर इथं दोन्ही ठिकाणी 9 घटक या मेनूमध्ये तयार झालेले आहेत. आता ही विंडो क्लोज करतो. पाककृती तयार करून घ्या. तुम्हास आवश्यक असणाऱ्या पाककृती. ज्या महिन्यापासून डाटा भरायचा आहे त्या महिन्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पाककृती तयार करून घ्या. पाककृती तयार करून घेत असताना सुरुवातीला मेनूचं नाव लिहिलं आणि त्याच्यानंतर प्रमाण ठरवलं. प्रमाण ठरवण्यापूर्वी हे रेकॉर्ड सेव्ह होण्यासाठी तुम्ही खालील रेकॉर्डवर जा. या ठिकाणी मी सेव्ह बटन पुढच्या अपडेटमध्ये देईन. आता हे क्लोज करून घ्या. आता हा भाग झाल्यानंतर हा भाग क्वचित बदलावा लागणार आहे. शाळेची माहिती एकदा भरली की तुम्हाला परत लाईफ टाईम मध्ये काही बदलण्याची गरज लागणार नाही. धान्य साहित्यात शक्यतो काही बदल होणार नाही. जर काही प्रमाणात थोडाफार म्हणजे जे डिफॉल्ट प्रमाण आहे त्याच्यात काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदलू शकता. उदाहरणार्थ तिखट याच्यामध्ये पहा, इथं 3 ग्रॅम हवं आहे तर तिथं थोडंसं चुकून काहीतरी झालेलं आहे. हे डिफॉल्ट प्रमाण आहे. म्हणजे एंट्री होत असताना हे प्रमाण ऑटोमॅटिक ऍड होणार आहे. तर हा बदल तुम्ही डिफॉल्ट प्रमाण तुम्ही सुरुवातीला बदलून घेऊ शकता. याच्यानंतर आता प्रत्यक्षात आपण माहिती भरणार आहे. आता हे पाककृती तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपणास सुरुवातीला पट मेनू नोंद याच्यामध्ये जायचं आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी एक विंडो ओपन होईल. इथं पहा, कोणतंही दिनांक ऍड नाही. आता हे नोंद करत असताना सुरुवातीला आपणास कोणत्या महिन्याचा रेकॉर्ड भरायचा आहे तो महिना या ठिकाणी निवडलेला असेल. म्हणजे इथं पहा, 22/6/2025 ही तारीख आहे. याचा अर्थ तुम्ही जून महिन्याची माहिती भरू शकणार आहे इथं. आता जून महिन्याची माहिती भरत असताना सुरुवातीला तुम्हाला एक स्टॉक ऍड करावा लागणार आहे. म्हणजे मागील शिल्लक तुम्हाला ऍड करावं लागणार आहे. जर तुम्ही म्हणजे 1 जून पासून भरणार असं गृहीत धरलं किंवा कोणत्याही 15 तारखेपासून 16 तारखेपासून, तर तुम्हाला या तारखेच्या मागील महिन्याची जी शेवटची तारीख आहे महिना अखेरची म्हणजे 31 मे 2025 चा स्टॉक तुम्हाला भरावा लागेल. त्यासाठी तुम्हाला स्टॉक नोंदीमध्ये जायचं आहे. या ठिकाणी तुम्ही एक तारीख घ्यायची आहे 31 मे. तर इथे 31 मे तारीख घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल, इथं 31 तारीख घ्यावी लागेल. मी आता 31 तारीख घेतो या ठिकाणी आणि 31 तारीख घेतल्यानंतर इथं स्टॉक नोंदीमध्ये जातो. इथं 31 तारीख येणं गरजेचं आहे. इथं तुमचं साहित्य जे आहे ते किती साहित्य 31 तारखेला शिल्लक आहे ते इथं लिहावं लागेल. कारण आपण 1 जून पासून माहिती भरतोय असं गृहीत धरूया. इथं तांदूळ लिहिला आणि मागील किती शिल्लक आहे ते लिहा. समजा उदाहरणार्थ इथं एक 16 किलो तांदूळ शिल्लक आहे असं गृहीत धरूया. त्याच्यानंतर मूग डाळ, मूग डाळ किती शिल्लक आहे तर एक 3 किलो शिल्लक आहे. त्याच्यानंतर तूर डाळ, तूर डाळ समजा 2 किलो शिल्लक आहे. त्याच्यानंतर मसूर डाळ समजा एक 4 किलो शिल्लक आहे. त्याच्यानंतर मटकी समजा एक 3 किलो 200 ग्रॅम शिल्लक आहे. याच्यानंतर मूग जे आहे हे समजा 2.6 म्हणजे 2 किलो 600 ग्रॅम आहे. याच्यानंतर चवळी, हरभरा जे काय असेल ते तुम्ही मागील तुमचा जो स्टॉक असेल तो या ठिकाणी मागील शिल्लक भरून घ्या. याच्यामुळं तुम्हाला सुरुवात करणं स्टार्टिंग पॉईंट मिळेल. त्याच्यानंतर जिरे जे आहे ते समजा 320 ग्रॅम शिल्लक आहे. मोहरी जी आहे ती 330 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर हळद जी आहे ती 400 ग्रॅम शिल्लक आहे असं गृहीत धरूया. याच्यानंतर पुढचा जो आयटम आहे तो म्हणजे आता हे 1 ते 5 ची माहिती आपण भरत आहे. त्याच्यानंतर तिखट तिखट जे आहे ते समजा 2.5 किलो शिल्लक आहे. याच्यानंतर खाली जा. खाली जाण्याला थोडस मी टॅब की प्रेस करून जातो. पहा, या ठिकाणी थोडी अडचण आलेली आहे. इथं तिखट चटणी नंतर तेल आहे.
तेलाचं जे आहे ते समजा सपोज 3.2 ग्रॅम आहे. मी टॅप की मारून खाली जातो. याच्यानंतर तेल झाल्यानंतर मीठ जे आहे ते समजा 1.5 किलो शिल्लक आहे. अशा पद्धतीने तुमचा जो स्टॉक आहे तो स्टॉक लिहून घ्या. मी एक अंदाजे रँडमली स्टॉक भरलेला आहे. ज्या तारखेपासून सुरुवात करणार असाल त्याच्या मागच्या महिन्याच्या शेवटच्या तारखेचा स्टॉक मी इथं भरलेला आहे. आता ही क्लोज करतो. क्लोज केल्यानंतर 31 मेचा जो शिल्लक आहे तो आपण या ठिकाणी भरलेला आहे. आता आपणास सुरुवात जी तारखेला करायची आहे ती तारीख इथं निवडणं गरजेचं राहील. उदाहरणार्थ जून महिना आहे. जून महिन्याची समजा आपण 16 तारखेपासून सुरुवात करतोय तर इथे एंटर करा. एंटर केल्यानंतर इथे दिनांक दिसेल. तारीख निवडा आणि एंटर प्रेस करा. याच्यामुळे ही तारीख निवडली जाईल आणि या ठिकाणी शिल्लक माल दाखवला जाईल. आता इथं शिल्लक माल न दाखवण्याचं कारण अजून आपला पट मेनू नोंद झालेला नाही. या ठिकाणी जा. या ठिकाणी गेल्यानंतर आपणास इथं रेकॉर्ड दिसणं गरजेचं आहे, पण इथे एकही रेकॉर्ड नाही. महिन्यातील सर्व दिनांक ऍड करायचा आहे. हे जे आहे हे 16 म्हणजे जून महिन्याचं ऍड होणार आहे. पहा या ठिकाणी दिनांक दाखवलेले आहे. आता इथं महिन्यातील सर्व दिनांक ऍड करायला क्लिक करूया. हे जे सॉफ्टवेअर आहे हे या वर्षासाठी फ्री राहणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही ऍक्टिव्हेशन कोड या लिंकवर जाऊन घ्या. या ठिकाणी पहा, या लिंकला मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथं आपली माहिती भरा आणि माहिती भरून उदाहरणार्थ मी माहिती भरतो. याच्यानंतर UDAS कोड भरा आणि या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर द्या. 11 आणि 3 14 होणार आहेत किंवा इथं रिफ्रेश करा. 8 आणि 2 10 आणि रिक्वेस्ट फ्री कोड याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर सर्व्हरवरून आपल्याला कोड प्राप्त होईल. हा कोड कॉपी करून घ्या. कोड कॉपी करून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी सरळ Ctrl+V ने पेस्ट करा आणि सॉफ्टवेअर ऍक्टिव्हेट करा. ऍक्टिव्हेशन होईल. ही विंडो क्लोज करा. आता आपण महिन्यातील सर्व दिनांक ऍड करू शकतो. मंथली रेकॉर्ड ऍडेड सक्सेसफुली. ऍड केल्यानंतर आजची जी तारीख आहे 16/6/2025 इथं आपोआप ह्याचा रंग बदललेला असेल की आजची तारीख आहे. महिन्यातील सर्व रेकॉर्ड पाहण्यासाठी इथं तुम्ही या पद्धतीने करू शकता. आता 1 तारखेपासून सुट्टी आहे, 2 तारखेला सुट्टी आहे, 3 तारखेला सुट्टी आहे. शक्यतो महिन्याचं रेकॉर्ड जे आहे ते सर्व या ठिकाणी भरून घ्या. जिथं सुट्टीचा भाग आहे तो सुट्टी असं क्लिक करत जावा. त्याच्यामुळं कोणताही दिवस सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी सुट्टी आहे असं लिहून घ्या किंवा इतर कारण असेल तर ते कारण वाढवण्याची सोय भविष्यामध्ये मिळेल. इथं 15 तारखेला सुट्टी आहे. आता 16ला आपण काय करणार आहे की आहार शिजवलेला आहे. तर इथं आहार शिजवला असं शेरा लिहायचा आहे. शेरा असा दिल्याबरोबर ह्याचा रंग बदलेल. या ठिकाणी पट लिहायचा आहे आपल्या 1 ते 5 चा पट. आता हे पहा आपण सुरुवातीला 1 ते 5 ची माहिती भरतोय. सेम याच पद्धतीने 6 ते 8 ची माहिती भरायची आहे. आहार शिजवला इथं पट समजा असं गृहीत धरूया की या ठिकाणी हा पट जो आहे तो 16 आहे. हजर विद्यार्थी जे आहेत ते 15 असतील असं गृहीत धरूया आणि ताटही लाभार्थीही 15 आहेत असं गृहीत धरूया. आता आपण जे मेनू तयार केलेले आहेत आणि जे लागू केलेले आहेत चेकमार्क केलेले आहेत ते या ठिकाणी 2 मेनू आलेले आहेत. समजा आज व्हेजिटेबल पुलावचा वापर आपण करतोय किंवा तुम्ही जो मेनू तयार असेल केलेला असेल किंवा जो गरजेचा आहे तो तयार करून घेतलेला असेल तो या ठिकाणी निवडा. निवडल्यानंतर हा भाग इथं पूर्ण झालेला आहे. आता खर्च पहाला क्लिक करायचा आहे की याच्यानंतर तुम्ही त्वरित खर्च टाकू शकता, पण सुरुवातीला खर्च पहाला क्लिक करा. खर्च पहाला क्लिक केल्यानंतर आता हा खर्च अशा पद्धतीने होणार आहे. या ठिकाणी वाटाणा जो आहे तो मायनस मध्ये जात आहे. याचा अर्थ वाटाण्याची नोंद होणं गरजेचं आहे किंवा मागील याच्यामध्ये शिल्पीमध्ये वाटाणा शिल्लक नाही तर हे मायनस मध्ये जाता कामा नये. याचा अर्थ वाटाण्याची नोंद करायची कदाचित राहिली असेल. आपण वाटाण्याची नोंद करून घेऊया. पहा मी मागे जातो, ही विंडो क्लोज करतो आणि 31 तारखेसाठी 31 तारखेला जे आहे एंटर करतो आणि स्टॉक नोंदीमधून
वाटाणा जो आहे हा वाटाण्याची मी नोंद करून घेतो. कदाचित चुकून राहिला असं गृहीत धरूया आपण. याच्यानंतर जर तुम्ही डबल एखादं रेकॉर्ड ऍड करला, समजा वाटाणा वाटाणा डबल झाला किंवा कुठलंही डबल झालं, तर ते रेकॉर्ड होणार नाही, कारण पुढे केलं की ते डुप्लिकेट रेकॉर्ड वगैरे असं सांगेल. त्याच्यामुळे एस्केप की अशा वेळेस क्लिक करायचे आहे. एस्केप की कीबोर्डवरची प्रेस करायची आहे. आता वाटाण्याचं 2.300 ग्रॅम आपण ऍड केलेलं आहे. याच्यानंतर आपली जी दिनांक आहे ती दिनांक बदलून मी 16/6 जी तारीख आहे, 16/6/25 पहा, 16/6/25 टाईप करतो आणि एंटर दाबतो. या ठिकाणी 1 ते 5 ची मागील शिल्लक आलेली आहे. पहा, शिल्लक स्टॉक या ठिकाणी आलेला आहे. आता पट मेनू नोंद मधून मी खर्च पाहायला क्लिक करतो. या ठिकाणी कोणताही रेडमार्क येऊ द्यायचा नाही, अन्यथा उसनवार वगैरे घेऊन तुम्ही हे धान्य म्हणजे योग्य प्रमाणात करू शकता. पहा, आता हे अशा पद्धतीने खर्ची पडणार आहे. तर जो दिनांक आहे 16/6/2025 या तारखेला हे जे धान्य आहे, या धान्याचं प्रमाण खर्ची पडणार आहे आणि शिल्लक किती राहणार आहे हे दाखवलं जाते. हे होणार आहे. आता या बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं धान्य खर्ची पडणार आहे. तर मी या ठिकाणी क्लिक करतो. धान्य यशस्वीरित्या खर्ची टाकली गेली आहे. ओके. यानंतर इथं ग्रीन मार्क येईल. पहा, आणि इथं जर आपण पुन्हा केलं तर ह्या सर्वाला चेक मार्क आलेला आहे. ह्याचा अर्थ हे धान्य ऑलरेडी खर्ची पडलेलं आहे. अशा पद्धतीने आपण एक दिवसाचा आहार शिजवलेला आहे. आता ही विंडो मी क्लोज करतो. आजच्या दिवसाचं धान्य भरून झालेलं आहे. आजचा जर शिल्लक स्टॉक बघायचा असेल तर खाली आजचा शिल्लक स्टॉक याच्यामध्ये आलेला आहे. या ठिकाणी पहा, आजचा शिल्लक स्टॉक दिसत आहे. या ठिकाणी मागची शिल्लक या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. मागील शिल्लक किती आहे ते दाखवते, कालचं शिल्लक किती आहे ते दाखवते आणि या ठिकाणी थोडा मिस्टेक झालेली दिसते. मागील जे आहे ते 16 आहे, कालचं जे आहे ते म्हणजे ऍक्च्युली ह्याचा शब्दप्रयोग चुकले असण्याची शक्यता वाटते. ठीक आहे, आपण आणखीन पुढे जाऊन बघूया काय होतंय ते, किंवा मग 31 तारखेच्या ऐवजी आणखी अगोदरच्या दिवशीची शिल्लक ऍड करायची आपण. ठीक आहे, आता या ठिकाणी झालेलं आहे. इथं जरी चुकीचं दाखवलं असलं तरी आपण काही काळजी करण्याची गरज नाही. ती दुरुस्ती होते का आपण बघूया. या ठिकाणी आपण काय करूया, उद्याचं रेकॉर्ड म्हणजे 16 तारखेचं रेकॉर्ड एक ऍड करायचा प्रयत्न करूया. या ठिकाणी 17 तारखेचा रेकॉर्ड ऍड करूया. आहार शिजवला, ऑटोमॅटिक पट घेतलेला आहे यानं. आता दुसऱ्या दिवशी सगळेचे सगळे विद्यार्थी हजर आहेत असं गृहीत धरलं. मसाले भात हा प्रकार निवडून खर्च पाहायला क्लिक करूया. कुठलाही माल आपला निगेटिव्ह मध्ये जात नाही. आता आपण वरील ह्याला खर्च टाकूया. खर्च टाकलेला आहे. क्लोज करा. क्लोज केल्यानंतर आता या तारखेची जी शिल्लक आहे, मागील शिल्लक या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी लाभार्थीनुसार खर्च झालेला आहे आणि या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे 16 तारखेची. आता 17 तारखेचं जे आहे ते या ठिकाणी आपण 17 तारीख टाकूया आणि एंटर करूया. एंटर केल्यानंतर आता स्टॉक नोंदी पाहूया. या ठिकाणी पहा, बरोबर 14 किलो कालचा 16 तारखेचा शिल्लक होता, त्याच्यातून खर्च एवढा झाला. त्याच्यानंतर 12.9 शिल्लक राहिलेला आहे. अशा पद्धतीनं जेवढा खर्च झाला हे प्रमाण आहे आणि ह्या खर्चानुसार या ठिकाणी शिल्लक किती राहिले ते या ठिकाणी दाखवलं जात आहे. एकदा चेक करून घ्या, कारण नवीनच सॉफ्टवेअर आहे त्याच्यामुळे ज्या काही नोंदी होत आहेत ते बरोबर होत आहेत याची एकदा खात्री करा. आजचा शिल्लक स्टॉक मध्ये काहीतरी इथं हेडिंग देण्यास चुकलेलं दिसतंय. ठीक आहे, तो तो बदल केला जाईल, पण आपली नोंदी जे आहेत ते बरोबर झालेले आहेत. त्याच्यानंतर आजचा खर्च स्टॉक आहे, तो खर्च स्टॉक बरोबर बघून घ्या. या ठिकाणी खर्च स्टॉक बरोबर झालेला आहे. मागील फक्त जी बाब आहे ती रेड मध्ये दाखवत आहे ते ठीक आहे. बघूया आपण काय झाले त्याला ते. अशा पद्धतीनं आपला 2 दिवसाचा नोंद करून झालेली आहे. या पद्धतीनं 6 ते 8चं याच पद्धतीनं आहे. विद्यार्थ्याचं BMI वगैरे भरायचं असेल तर या ठिकाणी नावे टाका आणि इथं BMI वगैरे भरून घ्या.
आता मी ही विंडो क्लोज करतो. या ठिकाणी दिनांक वगैरे टाकावा लागेल. तर इथं हे जे दिनांक आहेत, हे दिनांक काढायचे राहिलेले दिसत आहेत माझ्याकडून. ठीक आहे, त्याला डिलीट बटन इथं दिलं जाईल. हे माझ्याकडून डमी रेकॉर्ड का हे ऑलरेडी ऍड करून आलेलं दिसतंय. क्लोज करतो. याच्यानंतर आता आपण प्रिंट भागाकडे जाऊया. आपण महिन्याचं रेकॉर्ड ऍड करून झालंय असं गृहीत धरूया. प्रिंटमध्ये जाऊया. प्रिंटमध्ये गेल्यानंतर आपणास BMI, चौ रजिस्टर, मासिक अहवाल, नोंद विभाग 1, 2 अशा बाबी पाहावयास मिळतील. तर इथं BMI साठी जी काही तुम्ही BMI चं रेकॉर्ड ऍड केलेलं असेल ते या ठिकाणी पाहावयास मिळेल. इथं वर्ष बदलायचं राहिलेलं आहे. ठीक आहे, येणाऱ्या अपडेटमध्ये हा भाग येईल. या ठिकाणी ही विंडो मी क्लोज करतो. याच्यानंतर चौ रजिस्टर आहे. चौ रजिस्टर सुद्धा आपण या ठिकाणी तयार करून प्रिंट मारून सहाय्य घेऊ शकतो. मासिक अहवाल जो आहे हा महत्वाचा आहे की जो केंद्र प्रमुखांना द्यावा लागतो. या ठिकाणी गेल्यानंतर पहा इथं जून 2025चा मासिक अहवाल तयार झालेला आहे. जी काही मागची शिल्लक आहे ती या ठिकाणी आलेला आहे आणि पुरवठादाराकडून किंवा इतर काही आला असेल तर या ठिकाणी बेरजेमध्ये दाखवला जाईल. याच्यानंतर एकूण माल किती आहे ते दाखवलं जाईल. त्याच्यानंतर खर्च किती झाला तो माल या ठिकाणी येईल. याच्यानंतर उसनवार वगैरे खराब झाले का ते या ठिकाणी नोंद करतात, म्हणजे मागं जर नोंद केली असली तर ती इथं येईल आणि शिल्लक वस्तू किती राहिलेत ते दाखवलं जाईल. याप्रमाणे ह्या सर्व बाबी इथं येतील. तुम्ही जे जे काही आयटम धान्य वस्तूचं नाव लिहिलं असेल त्याप्रमाणे क्रमाने ते येत जातील. यानंतर खाली महिन्यातील ताटांची संख्या आणि एकूण खर्च या ठिकाणी 6448 रुपये आलेला आहे 2 दिवसासाठी. आणि इथं स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन जे आहे ते कुठेतरी नोंद करायचं असेल ते नोंद केल्यानंतर या ठिकाणी बरोबर येईल. ठीक आहे, महिन्यातील ताटांची संख्या 31 आलेली आहे आणि शिजवून दिलेले दिवस आहेत ते 2 दिवसाचा आपण रेकॉर्ड भरलेल्यामुळे 2 दिवस आलेला आहे. पट संख्या 16 आहे शेवटच्या दिवसाची. उपस्थिती 16 आणि 16 32 विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी इतर माहिती काही आलेली आहे. आता ही विंडो मी क्लोज करतो. पुढचे जे नमुने आहेत ते थोडेसे अजून अपडेट करायचे बाकी आहेत. हा नमुना जो आहे तो पूर्ण तयार झालेला आहे. सोमवारी आणि मंगळवारचा तांदळाचा हिशोब आहे तो या ठिकाणी येईल असं दिसतंय. याच्यानंतर खर्च नोंद विभाग 2 जो आहे हा थोडासा दाटीवाटी होणार आहे कारण याच्यामध्ये खूपच A4 मध्ये बसवणं थोडं कठीण झालेलं आहे. ह्याच्यातले जर फॉन्ट बसत नसला तर तसं सांगा, म्हणजे पुढील अपडेटमध्ये हे अंक अजून लहान करता येतील. स्वयंपाकी मदतनीस मानधन जे आहे ते या ठिकाणी 2500 आलेलं आहे. त्यांचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी शाळा स्तर माहिती याच्यामध्ये नाही दिसत. धान्य साहित्य ठीक आहे, ह्याची विंडो कदाचित द्यायची राहिली का काय माझ्या लक्षात येईना. ठीक आहे, जे काय असेल ते दिलं जाईल. तांदळाचा हिशोब तक्ता जो आहे तो या ठिकाणी जनरेट होईल, पण तांदूळ आलेला नसल्यामुळे या ठिकाणी कुठलेही रेकॉर्ड नाही. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे जे सॉफ्टवेअर आहे हे नव्यानच तयार केलेलं आहे. काही दुरुस्ती असतील तर मला सुचवावेत जेणेकरून लवकरात लवकर यासाठी अपडेट देता येईल. आणि मला आशा आहे या सॉफ्टवेअरची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की पूर्ण फ्लेक्झिबल सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये कोणतंही आणि कसंही प्रमाण जर आलं तरी सुद्धा आपण त्याची नोंद या सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो आणि वेगानं तुम्ही तुमची माहिती MDMची जी आहे ती लिहू शकता. जे काही किरकोळ जे याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत, कदाचित थोडंसं हे इकडचं तिकडं कॉलम झाला असण्याची शक्यता आहे माझ्याकडून, तर तेही लवकरात लवकर मी दुरुस्त करून घेईन. ऍक्च्युली डाटाबेसमध्ये एंट्री होताना काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त हे दाखवलं जाते चुकीचं. कालचं आणि मागील ह्याच्यामध्ये काहीतरी थोडं मिस्टेक झालेली दिसते लेबलिंग करताना. आणि स्टॉकमध्ये बरोबर आहे. इथं नोंदी बरोबर आहेत याचा अर्थ ते सर्व ठिकाणी बरोबर आहेत.
अशा पद्धतीनं जे मदतनीस आणि यांची जी नावं लिहायचा जो फॉर्म आहे त्याची लिंक कदाचित द्यायची राहून गेलेली दिसते. ती पुढील अपडेटमध्ये दिली जाईल लवकरच. मला आशा आहे हे सॉफ्टवेअर आपणास आवडेल आणि आपलं जे काम आहे हे काम MDMचं जे किचकट काम आहे ते या पद्धतीनं सुलभ होईल अशी मला आशा आहे. सॉफ्टवेअर नवीन आहे त्याच्यामुळं एकदा सर्व बाबी योग्य पद्धतीनं नोंद होत आहेत का याची खात्री घ्या. नोंद घेत असताना खात्री करताना प्रिंट विभागामधून खात्री करायची आहे. या ठिकाणी कदाचित थोडंफार लेबलिंग चुकल्यामुळे ते कॉलमची नावं वेगळी झालेली आहेत. प्रिंट योग्य पद्धतीने होण्यासाठी उत्साह फॉन्ट इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. मला आशा आहे ह्या सॉफ्टवेअर वापरासंदर्भात तुम्हाला बेसिक माहिती मिळालेली असेल. धन्यवाद.